अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत. बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं, आम्हाला काय जो फ्री में मिलता, फुकट में मिलता, उसकी अहमियत नहीं होती, और जो खरीद के लेते उसकी बहुत अहमियत रहती, कीमत होती उसकी. आम्हाला मतदानाचा हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फुकट देऊन टाकला, फुकट दिला. त्याची आम्हाला किंमत नाही. त्याची किंमत मतदानाच्या वेळी गलेलट्ट असणारे लोक ती त्याची मताची आमची किंमत करतात. जोपर्यंत मत विकल्या जाईल, जोपर्यंत मताची किंमत होईल, तोपर्यंत अशा प्रकारचे अन्याय आणि अत्याचार तुमच्यावर होतच राहणार. तुम्ही संकल्प केला पाहिजे, अशा प्रकारचं संघटन तुम्ही निर्माण केलं पाहिजे. जे पैसे घेऊन येणार आहे त्याला एकदा आपटा, त्याला एकदा दाखवा त्याला की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मताचा अपमान करणार नाही. अशा प्रकारचा संकल्प करा. दलित आणि मुस्लिम या दोघांचेही प्रश्न सारखेच आहेत. ते दोघांचेही प्रश्न समान तऱ्हेनं हे सुटले पाहिजे. त्या दृष्टीनं आपण संघटित राहून लढलं पाहिजे. केवळ आज काही 100 लोक, 1500 लोक आज या बैठकीला, मूक मोर्चाला या ठिकाणी उपस्थित आहेत. बांधवांनो, एक तारीख आपण देऊया की ज्या तारखेला या मैदानामध्ये कुठेच जागा मिळणार नाही, एवढे लोक आपल्या प्रश्नावर येतील. अशा प्रकारचं ऐलान आपण दोन्ही समाजाच्या वतीनं, अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं आपण करूया. आपली ताकद मोठी आहे, परंतु आम्ही कधी एक दुसऱ्याला भेटत नाही, कधी आम्ही आमच्या प्रश्नावर बोलत नाही, कधी आम्ही नियोजन करत नाही. बांधवांनो, वेळ आलेली आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा, छोट्या छोट्या संस्थांमध्ये सुद्धा आम्ही एकत्रित आलं पाहिजे. आमचं एक दुसऱ्यांचं मत जे आहे हे आपलं मत आहे, तो माझा भाऊ आहे, हे आपण त्याला सांगितलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, सगळ्याच्या धर्माच्या वरचा जर कोणता धर्म असेल, ना मुस्लिम धर्म आहे, ना बौद्ध आहे, ना ख्रिश्चन आहे, ना आणखी कोणते जे धर्म असतील, हे धर्म आपापल्या ठिकाणी आहेत. या धर्मामध्ये नांदणारी सगळी जी माणसं आहेत ही माणुसकीच्या नात्यानं मोठी आहेत. या धर्मापेक्षाही ती मोठी आहेत ती माणसं. ती माणुसकी जपण्याचा आपण प्रयत्न करूया. या पुढच्या काळामध्ये जेव्हाही आपल्या बांधवांवर, मी फक्त मुस्लिम बांधवावरच म्हणत नाही, आपल्या सगळ्या बांधवावर जिथेही अन्याय अत्याचार होण्याचा प्रसंग येईल, त्या ठिकाणी आपण सगळेजण संघटित राहून त्याचा मुकाबला करूया. कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती आमच्यावर कुणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशाच तसं उत्तर आपण देण्याची खात्रीनं तुम्हाला सांगतो की तशाच तसं उत्तर देण्याची आपण अशा प्रकारची मूठ बांधूया, संघटित राहूया. अशा प्रकारचा या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना संदेश देतो. या ठिकाणी या मोर्चाला मी पाठिंबा देतो. अनेक लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. मी पाठिंबा वगैरे एवढ्या छोट्या गोष्टीसाठी म्हणत नाही. मी एकच गोष्ट सांगेन की या शहरामध्ये असणारा जो अल्पसंख्य आहे, जो मुस्लिम आहे, जो बौद्ध आहे, जो दलित आहे, हा कोणत्याही परिसरामध्ये राहत असेल, त्याला एकत्र करण्याचं काम, त्याला संघटित करण्याचं काम आणि त्याची संघटना बांधण्याचं काम आपण या पुढच्या काळामध्ये करूया. त्यासाठी आपण तयार आहात का? एकदा धन्यवाद. आपण या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचं काम करूया. मी थोडंसं मला बाहेर जायचं असल्यामुळं मी पहिल्यांदाच आमच्या हाफिज साहेबांशी केली, माफी मागितली. ही सभा चालूच राहील.
चालूच राहील. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण थांबावं. दादा, तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा आहे नव्हे, या पूर्ण शहरासाठी जे प्रेरणा आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलन या ठिकाणी होतात. पुढचंही आंदोलन तुम्हाला घेऊनच आम्ही या ठिकाणी करणार आहोत. तुमच्याच मार्गदर्शनाखाली हे आंदोलन चालणार आहेत. दलित मुस्लिम ऐक्य या ठिकाणी आपण निर्माण करू आणि याच्याही पेक्षा एक चांगलं आंदोलन आपण या प्रश्नावर या ठिकाणी करूया. धन्यवाद दादा, खूप खूप धन्यवाद. आपण या महाराष्ट्राची परिस्थिती, या प्रशासनाची परिस्थिती, शासनाची परिस्थिती या ठिकाणी समोर आणलेली आहे. आपलं खूप खूप या ठिकाणी आभार. याच्या